साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 63वी रेसिपी आज शेअर करते आहे बटाट्याचे काप। अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी पटकन बनते, कमी साहित्यात बनते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। घरात भाजीसाठी काही नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। इथे 2 ते 3 बटाटे घेतले, स्वच्छ धुवून घेतले। इथे मी सालासहित वापरते, तुम्ही सालं काढून सुद्धा हे काप करू शकता। सालासहित घेतले तर मात्र ते अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण वर माती वगैरे लागलेली असते, ती अगदी व्यवस्थित क्लीन करून घ्यायची। आता याच्या गोल अशा चकत्या करून घेतल्या, पातळ काप म्हणजे अगदी भजीसारखे पातळ काप नाही करायचे, नाहीतर ते एकदम कडक होतात। थोडेसे जाडसर ठेवायचे आणि अगदी बेसिक मसाले लावून घेतले, जसं हळद, मीठ, लाल तिखट आणि हिंग मात्र जरूर घालायचा। आता हे मुरण्यासाठी मी बाजूला ठेवून दिले आहे। तोपर्यंत वरच्या आवरणासाठी अर्धी वाटी रवा घेतला, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं, म्हणजे आवरण जे आहे ना ते अळणी लागणार नाही, थोडीशी चव येईल त्याला। हे छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे तळण्यासाठी। इथे मी शॅलो फ्राय करून घेते आहे, डीप फ्राय नाही करणार आहे। आता हे तेल तापेपर्यंत सगळे काप रव्यामध्ये छान असे घोळवून घ्यायचे आणि इथे मी सगळे काप घोळवून घेतले। त्यानंतर तेल तापल्यानंतर गॅस अगदी मीडियम केला आहे आणि त्यानंतर सगळे काप पॅनमध्ये असे छान अरेंज करून घेतले। सगळे छान अरेंज करून घेतल्यानंतर 1-2 मिनटानंतर हे मस्त एका बाजूने फ्राय होतात। त्यानंतर ते परतून घेतले आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतले। त्यानंतर मस्त असे कुरकुरीत काप खाण्यासाठी तयार आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन बनते। फक्त हे जेवायच्या थोडा वेळ आधी बनवायचे, म्हणजे छान असे ते क्रिस्पी राहतात। बनवून ठेवलं तर ते नरम पडू शकतात, यासाठी हे आयत्या वेळेला बनवायचे। मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा। लहान मुलांना तर नक्की आवडेल ही रेसिपी। तुम्ही जर ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही कुठच्या पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीज व्हिडिओज तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।